महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि शेवटी तो दिवस आलाच ज्या क्षणाची तुम्हाला खूप जास्त ज्या महिला वाट पाहत होत्या, म्हणजेच 12वा हप्ता। आता लगेच म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्येच महिलांना जे आहे जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे। आणि त्यासाठी राज्य सरकारद्वारे जे आहे एक नवीन GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्हाला तर माहीतच असेल, मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये आणि एप्रिलचा हप्ता मे महिन्यात देण्यात आला होता आणि त्यानुसारच मेचा हप्ता हा जून महिन्यात देण्यात आला। यामुळेच काय झालं की जून महिन्याचा हप्ता सुद्धा आता जुलै महिन्यात देण्यात येणार आहे। आणि आता आजची 30 तारीख आहे, जून महिना संपायला आला होता तरी महिलांना 12वा हप्ता मिळाला नव्हता। खूप साऱ्या महिलांना असं वाटत होतं की योजना बंद पडली की काय, पण तसं काहीही झालेलं नाही आहे। आता तुम्हाला लगेच म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जो आहे 12वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल। त्यासाठीच राज्य सरकारने आजच जो आहे अर्धा एक तासाआधीच हा नवीन GR प्रसिद्ध केलेला आहे। आणि आता आपण या GRची माहिती पूर्ण पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका। तर तुम्हाला तर माहीतच असेल, महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचं आरोग्य आणि पोषणात सुधार करण्यासाठी, सोबतच त्यांच्या कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला जिचं वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांच्या बँक खात्यांमध्ये जे आहे 1500 रुपये प्रति महिन्याची रक्कम जमा करण्यात येते। आत्तापर्यंत या योजनेच्या 11 हप्ते जे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे आणि मेचा हप्ता हा 4 जूनपासूनच महिलांच्या अकाउंटमध्ये जे वाटप करण्यात आला होता। परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना 11वा हप्ता मिळालेला नाही, तर त्या महिलांसाठी सुद्धा एक खुशखबरी आहे की त्यांना आता 11वा सोबतच 12वा हप्ता एकत्रित दिला जाईल, ज्यामध्ये महिलांना 3000 रुपये मिळणार आहे। सोबतच ज्या महिलांना आता माहिती नसेल त्यांना जुलैचा महिनासुद्धा 12वा आणि 13वा हप्तासुद्धा सोबतच दिला जाऊ शकतो। याबद्दलची अजून पूर्ण माहिती आलेली नाही आहे, परंतु 12वा हप्ता येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये मात्र तुम्हाला मिळून जाईल। तर 12वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारद्वारे 2984 कोटी म्हणजे 2984 कोटी रुपयेचा निधी जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे। आणि हा निधी महिला व बाल विकास विभाग ज्याच्या अंतर्गत ही योजना चालवली जाते, मंत्री आदित्यताई तटकरे त्यांच्या विभागाला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आणि येत्या 3 ते 4 दिवसात होऊ शकतं तुम्हाला 4 जुलैपासूनच जे आहे हा 12वा हप्ता तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल। परंतु जर तुम्हाला 11वा हप्ता नसेल मिळाला तर सगळ्यात आधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं जे आहे ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा। जर तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला जो आहे 12वा हप्ता मिळेल। सोबतच तुमचं DBT सुद्धा सक्रिय असलं पाहिजे, म्हणजे ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला जे आहे तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। या GRची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, जेणेकरून तुम्ही जी ही पूर्ण माहिती वाचू शकता। तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच। उम्मीद करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा तुमच्या बाकीच्या लाडक्या बहिणींसोबत। सोबतच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये तुमचे जे आहे कमेंट नक्कीच करा।